भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवणारं राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी 16.80 हेक्टर जमिनीचा 7/12 उतारा विद्यापीठाला सुपूर्द। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। अजित पवारांना न्याय कधी मिळणार असा सवाल। राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। मीरा रोड पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। मराठा आंदोलक मनोज जरांगे उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर। जरांगेंच्या सोलापुरातल्या सभेची तयारी पूर्ण। माढ्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जरांगेंची सभा। विजय चौधरी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई। पोलिसांचा इशारा। तर कथित ऑडिओ क्लिप असलेले पेनड्राईव्ह जप्त। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची माहिती। वाशिम शहरात लाडक्या बहिणींच्या अपात्रतेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा राबवावी याकरता महिलांनी काढला एल्गार मोर्चा। पुण्यामधल्या 202 कोटींच्या परभणी गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। जागोजागी पडल्या भेगा। तर दुरुस्तीसाठी डांबर टाकल्याचा प्रकार। गडचिरोली तेलंगणात छत्तीसगडकडे जाणाऱ्या सिरोंचातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला वेग। नागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकाम विभागाकडून कामाला सुरुवात।